हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यंग ट्रेडर्स. तर आज आपण बघणार आहोत इंडिकेटर्स. युजली ज्यावेळेस आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो तर नुसतं ऑप्शन ट्रेडिंग करून चालत नाही, त्यासाठी काही इंडिकेटर्सचा यूज करावा लागतो ज्यामुळे आपली ॲक्युरसी वाढते. तर मी तुम्हाला असे वन बाय वन काही इंडिकेटर सांगणार आहे. तर पहिला इंडिकेटर जो आहे तो म्हणजे वॉल्यूम. आता वॉल्यूम इंडिकेटर आपल्याला कन्फर्मेशन देतो. सेकंड इंडिकेटर जो आहे तो 9 and 20 EMA. बेसिकली आपले जे स्टॉप लॉस असतात ते ट्रेल होता किंवा एक स्ट्रॅटेजी बिल्डिंगसाठी 9 and 20 EMA खूप जास्त महत्त्वाचा आहे. याला EMA क्रॉसओव्हरसुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट जो आहे तो RSI इंडिकेटर. आता ज्यावेळेस RSI इन द सेन्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, ज्यावेळेस एखादा स्टॉक ओव्हरबॉट होत असेल किंवा ओव्हरसोल्ड होत असेल त्याचं कन्फर्मेशन आपल्याला विथ द हेल्प ऑफ RSI इंडिकेटर मिळतं. नेक्स्ट जो आहे तो 9 EMA, तो शॉर्ट टर्म ट्रेंड दर्शवतो आणि 200 EMA हा लॉंग टर्म टर्न तो. आणि लास्ट जे आहे ते ATR म्हणजे ॲव्हरेज ट्रू रेंज. बेसिकली एखादा स्पेसिफिक पिरियडमधला द हायेस्ट पॉईंट, लोएस्ट पॉईंट आणि क्लोज या हे सगळ्या गोष्टी आपल्याला एक रेंज काढली जाते. यानुसार आपल्याला जी वोलॅटिलिटी असते एखाद्या स्पेसिफिक पिरियडमधली ती आपल्याला मेजर करता येते विथ द हेल्प ऑफ ATR. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या डिटेल एक्झॅक्टली RSI कसा यूज केला जातो याचा इश्यू असेल तर ह्या नंबरला व्हॉट्सॲप करा. थँक्यू सो मच.